नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲनाटॉमी पेपर 1 चे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहे. आता इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे काय, हे तुम्हाला मस्ट एवढे क्वेश्चन तुम्हाला कव्हर करून जायचे आहे. तसे आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहे. आता यामध्ये जी मी तुम्हाला IMP क्वेश्चन देतोय, यामध्ये तुम्हाला अगोदर सांगतो मी, की हे जे IMP क्वेश्चन आहे, हे सगळे PYQ क्वेश्चन आहे. म्हणजे आपल्या काय होतं, फ्रिक्वेंटली पेपरमध्ये काय नवीन क्वेश्चन विचारला जात नाही, तोच PYQ क्वेश्चन असतो आणि त्यालाच काय करतात, की थोडंफार चेंजेस वगैरे करून किंवा डायरेक्ट तोच काय करतो क्वेश्चन आपल्या पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे तुम्हाला PYQ क्वेश्चन देत आहे मी. आता यामध्ये काय जे टॉपिक आहे समजा, आता एम्ब्रोलॉजी वगैरे यामध्ये काही असे टॉपिक आहेत, जे PYQ मध्ये हेच टॉपिक विचारले आणि इथून पुढे पण हेच विचारले जाणार. यामध्ये तुम्हाला चेंजेस झाले तर थोडेफार मायनर चेंजेस यामध्ये पाहायला मिळू शकतो. नाहीतर जशाच तसा हा क्वेश्चन तुम्हाला डायरेक्ट पेपरमध्ये पाहायला मिळणार आहे. आता यामध्ये काय माहिती आहे का, मी जे तुम्हाला IMP देतोय, आता यामधलं तुम्हाला मी गॅरंटी म्हणून सांगू शकतो पेपरमध्ये 100% हेच क्वेश्चन येणार आहे. पण तरी पण मी काय करतो तुम्हाला सांगतो, पेपरच्या अगोदर मी सुरुवातीला IMP द्यायच्या अगोदर सांगतो. यामधलं एक धरून चालायचा, एक LAQ आणि 2 SQ हमखास पेपरमध्ये थोडे ऑड येतात. म्हणजे ऑड म्हणजे काय, आता MUHSचा दिवसेंदिवस पॅटर्न बदलत चाललाय. त्यानुसार आपण काय करतो, एक LAQ आणि 2 SQ जे आहेत ना, थोडे ऑड मानून चालूया, की थोडे वेगळे येतील. आपण यानुसार आपण काय करतोय, तुम्हाला IMP देत आहे. म्हणजे जवळपास मी तुम्हाला काय करतोय, 80 मार्कचे IMP देतोय. मस्ट एवढेच करून जा पेपरमध्ये. जवळपास तुम्हाला 100% हाच क्वेश्चन येणार आहे. पण मी काय म्हणतो, की जवळपास 80% आपण काय म्हणून हे IMP मधून क्वेश्चन येईल. कारण की 20% जो आहेत ना, म्हणजे 20 मार्कचे जे क्वेश्चन असतील, एक LAQ झाला आणि 2 SQ झाला, ते ऑड येतील. म्हणून आपण या हिशोबमानाने अभ्यास करत आहे. म्हणून तुम्हाला अगोदरच सांगतो, की आपण हे जे IMP आहेत येणार तर नाहीत, याच्या बाहेर कोणताही क्वेश्चन पडणार तर नाही. पण आपण तसं धरून चालूया, की 80% यामधले येऊन जातील. समजलं? आता बघूया आपल्या पेपरमध्ये काय म्हटलंय. आता जे आपल्याला ब्लू प्रिंट आहे त्यामध्ये 4 LQs टॉपिक कोणकोणते, एम्ब्रोलॉजी, त्यानंतर गर्भ हा पहिला आपला LQ. दुसरा जो असणार तो आपल्याला फिक्स एक बोन विचारणार आहे, बोन किंवा अस्थी. अस्थीमध्ये काय, अस्थी शरीरामध्ये अस्थीचे काय, अस्थीची व्याख्या, अस्थीचे प्रकार हा SQ विचारला जातो. आणि जो एक बोन असणार तो आपल्या पेपरमध्ये फिक्स असणार आहे. त्यानंतर जॉईंट आपल्या पेपरमध्ये एक जॉईंट आणि एक बोन हे दोन टॉपिक फिक्स असतात. एक तुम्हाला बोन विचारतील, कोणताही मॉडर्ननुसार बोन सांगा, कोणताही आहे मॉडर्ननुसार जॉईंट सांगा. समजलं? हे दोन क्वेश्चन फिक्स असणार आहे. आणि जी संधी शारीर वगैरे आहे तो आपल्या कायला विचारला जातो, SQ ला विचारला जातो. नंतर बघा काय म्हटलंय, नर्वस सिस्टीम झालं, एंडोक्राइन सिस्टीम झालं, लिम्फॅटिक सिस्टीम झालं. त्या तिन्ही टॉपिक पैकी आपल्याला एक पेपरमध्ये LQ पाहायला मिळू शकतो. यामध्ये मोस्ट चान्सेस राहतात नर्वस सिस्टीमचे विचारलं जातील, नाही तर एंडोक्राइन सिस्टीम एखादी ग्लँड वगैरे विचारले जाईल, किंवा लिम्फॅटिक सिस्टीमचे कमी चान्सेस राहतात आपल्या LQ ला विचारले जाण्याचे. तर आपल्या तिन्ही टॉपिक मस्ट कव्हर करायचे. आता मी तुम्हाला सगळे ह्या तुम्हाला SQ सोबत LQ चे सुद्धा IMP देणार आहे. मस्ट एवढेच करून जा पेपरमध्ये तुम्हाला, कारण की लास्ट या 2 महिन्यामध्ये तुम्हाला जास्त सिलेबस कव्हर होणार नाही. पण एवढे जरी टॉपिक केले तर तुमची तुम्हाला गॅरंटी घेतो मी, की जवळपास 85 ते 90% तुमचा सिलेबस इथं चांगल्या प्रकारे कव्हर होऊन तुम्हाला क्वेश्चन यामधूनच येणार आहे. समजलं? तर आता आपण बघूया एम्ब्रोलॉजी. आता एम्ब्रोलॉजीमध्ये काय, पहिलाच टॉपिक आहे आपल्याकडे फिटल सर्क्युलेशन. IMP टॉपिक एक करून घ्या. आपल्याला पेपरमध्ये यावर्षी फिटल सर्क्युलेशन पाहायला मिळू शकतं. फिटल सर्क्युलेशन एक तर LQ ला पाहायला मिळू शकतं, किंवा फिटल सर्क्युलेशनची डायग्राम जी आहे ना, ती तुम्हाला SQ ला पाहायला मिळू शकते. मागचे जे वर्षी वगैरे पाहायला गेले जुने पेपरमध्ये, तर हा खूप वेळेस 3 वेळेस जवळपास LQ आपल्या मागच्या 5 वर्षाचे क्वेश्चन पेपरमध्ये पाहायला मिळतो. खूप म्हणजे फिटल सर्क्युलेशनला खूप महत्त्व आहे. एम्ब्रोलॉजी म्हटलं तर फिटल सर्क्युलेशन तुम्हाला आलंच पाहिजे. आणि त्यानंतर ते झालं, जी फिटल सर्क्युलेशन डायग्राम आहे ती पण खूप IMP 2000चा जो 23चा क्वेश्चन पेपर होता, त्यामध्ये तुम्हाला SQ ला यावरती डायग्राम विचारली गेली होती. आणि हा क्वेश्चन पुन्हा रिपीट होऊ शकतो. समजलं? आता फिटल सर्क्युलेशन करून घ्या. त्यानंतर अम्बिलिकल कॉर्ड फॉर्मेशन हा तुम्हाला SQ ला क्वेश्चन येऊ शकतो. अम्बिलिकल कॉर्ड फॉर्मेशन, त्यामुळे तुम्हाला आयुर्वेदिक दृष्ट्या आणि त्यासोबत इकडे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. तर त्यामुळे चांगल्या प्रकारे तुम्हाला हा करून ठेवायचा आहे अम्बिलिकल कॉर्ड. त्यानंतर लॉ ऑफ हेरिडिटी हा सुद्धा SQ ला क्वेश्चन पाहायला मिळू शकतो. त्यामुळे चांगला टॉपिक करून ठेवा. नंतर येतं प्लासेंटा फॉर्मेशन, हा खूप IMP बरं, हा फिटल सर्क्युलेशन. त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे IMP मध्ये प्लासेंटा फॉर्मेशन. हे जो तुम्हाला जी स्टार पुढे केले ना, ते सगळ्यात जास्त स्टार म्हणजे काय, IMP टॉपिक्स आहेत. आणि हे तुम्हाला मस्ट आलेच पाहिजे. ह्यातला एखादा दुसरा टॉपिक हुकला तरी चालेल, पण हा तुम्हाला जे मी स्टार केले हे तुम्हाला आलेच पाहिजे. कारण की हे जे टॉपिक आहे हे मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये खूप वेळेस विचारले गेले आहे. त्यामुळे हे जीव आहेत ह्या टॉपिकची, जीव जरी म्हटलं तरी चालून जाईल. प्लासेंटा फॉर्मेशन झालं, त्यानंतर हे तुम्हाला SQ साठी प्रिपेअर करून ठेवायचं चांगल्या प्रकारे. आणि जर तिकडे पाहायला गेलं तर गर्भनाडी जी आहे ना आपली, तर आयुर्वेद दृष्ट्या तर ती तुम्हाला करून ठेवायची आहे. म्हणजे तुम्हाला जर प्लासेंटा फॉर्मेशन आलं तर तुम्ही गर्भनाडी इकडे लिहू शकता. आयुर्वेद दृष्ट्या दोन्ही कोरिलेट करून जर लिहिलं तर तुम्हाला किती येतं, की जवळपास 5 पैकी 4 मार्क तर आरामशीर पडून जातील. कारण की जर जिकडे तुम्ही आयुर्वेद सुद्धा लिहिताय आणि इकडे मॉडर्न सुद्धा लिहिताय, तर तुम्हाला चांगले यामध्ये मार्क मिळणार म्हणजे लिहिणार. पेपरमध्ये काय करायचं तुम्हाला, ज्या टॉपिकचे आयुर्वेद काय पार्ट आपल्याला दिलेले
ते सुद्धा लिहायचे आहेत. जिथं विचारला असो किंवा नसो पेपरमध्ये ते सुद्धा लिहायचे आणि जिथं मॉडर्न विचारलं ते सुद्धा लिहायचे. म्हणजे कसं म्हणता येईल सर, काही जण म्हणतील सर आम्हाला कळलं नाही. आता बाळांनो बघा, फर्टिलायझेशन. आता फर्टिलायझेशन जो टॉपिक आहे आपलं तुम्हाला पेपरमध्ये आलं, डायरेक्ट फर्टिलायझेशन लिहा. तिथं कुठं उल्लेख नसला बरं, की आधुनिकदृष्ट्या लिहा की आयुर्वेददृष्ट्या लिहा. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, जे आपलं आयुर्वेद आहे प्लस मॉडर्न दोन्ही पण लिहायचे. कारण की का म्हणतोय मी असं, तर तुम्ही आयुर्वेद प्लस मॉडर्न दोन्ही जेव्हा लिहाल त्यावेळेस तुम्हाला फुल चान्सेस राहतील 8 ते 9 मार्क आरामशीर, 9 मार्क धरून चला, आरामशीर पडून जाते. 9 इझिली 9, 10 पैकी 10 कोणी देत नाही, कारण की देता पण येत नाही त्यांना, 10 पैकी 10 देता येत नसतं कोणाला. तुम्हाला 9 मार्क आरामशीर पडते. त्यामुळे तुम्हाला आयुर्वेद सुद्धा लिहायचे आणि मॉडर्न सुद्धा लिहायचं. आयुर्वेदमध्ये काय लिहायचं, गर्भ कशा प्रकारे निर्माण होतो हे पूर्ण लिहायचं फर्टिलायझेशनमध्ये. आणि त्यासोबत जे काही मॉडर्नचं आहे, मॉडर्न म्हणजे फर्टिलायझेशन कशा प्रकारे होतं, तर पूर्ण तुम्हाला फर्टिलायझेशन सुद्धा लिहायचे. म्हणजे आयुर्वेद सुद्धा लिहायचे आणि त्यासोबत मॉडर्नचा जो आपला पोर्शन आहे तर लिहायचे. जर क्वेश्चनमध्ये असं मेन्शन नसेल केलं की फक्त आयुर्वेद लिहा किंवा आधुनिक लिहा, जर असं क्वेश्चनमध्ये मेन्शन असेल फक्त आधुनिक दृष्ट्या लिहा, त्यावेळेस तुम्हाला फक्त मॉडर्न लिहायचं. आणि जर क्वेश्चनमध्ये मेन्शन असेल आयुर्वेद दृष्ट्या काय गर्भनिर्माण लिहा, तर त्यावेळेस तुम्हाला फक्त आयुर्वेद लिहायचे. समजलं ना मी काय म्हणतोय? तर अशा प्रकारे येतात तुम्हाला, अशा प्रकारे क्वेश्चन सुद्धा अटेम्प्ट करायचा एक टॅक्ट असतो, ज्या प्रकारे तुम्ही जास्त मार्क गेन करू शकता. समजलं? आता बघा, प्लॅसेंटा फॉर्मेट झालं, त्यानंतर मग तुम्हाला स्पर्म, ओवम हे जे टॉपिक आहे हे एसीक्यूसाठी स्पेशल तुम्हाला तयार म्हणजे प्रिपेअर करून ठेवायचे. स्पर्म, ओवम झालं आणि फर्टिलायझेशन झालं. तर फर्टिलायझेशन VVIMP पेपरमध्ये तुम्हाला एलिक्यूला सुद्धा येऊ शकतं आणि एसीक्यूला सुद्धा विचारलं जाऊ शकतो. मागचे जे क्वेश्चन होते प्रिव्हियस इयरचे त्यामध्ये हा फर्टिलायझेशन खूप वेळेस विचारला गेला आहे आणि हा मस्ट कायला एलिक्यूला विचारला गेलेला टॉपिक आहे. समजलं ना? आता बघा, हे झाले आपले एम्ब्रोलॉजी, फिटल सर्क्युलेशन करून ठेवा. मग अम्बिलिकल कॉर्ड, लॉ ऑफ हेरिडिटी, प्लासेंटा फॉर्मेशन, स्पर्म, ओवम आणि फर्टिलायझेशन, जे की मी हायलाइट टॉपिक केले हे तुम्हाला मस्त चांगल्या प्रकारे आलेच पाहिजे. समजलं? आणि पुढचे स्टार वगैरे ध्यानात ठेवा. हे जे आहेत ना ते खूप विविध टॉपिकला मी स्टार केलेले आहे. नंतर बघा ऑस्टिओलॉजी. आता ऑस्टिओलॉजीचा आपला आयुर्वेदमध्ये काय येतो, अस्थिशारीर होतो. त्यामुळे तुम्हाला आयुर्वेदमध्ये काय प्रश्न येतो, की अस्थिची व्याख्या लिहून अस्थिचे प्रकार लिहा. डायरेक्ट एसक्यू पेपरमध्ये पाहायला मिळतो की अस्थिची व्याख्या लिहून अस्थिचे प्रकार लिहा. दुसरा काय येतो, की अस्थि प्रकार सांगून एखादा जॉईंट लिहा. एखादा जॉईंटमध्ये कोणता येतो, क्लॅव्हिकल लिहा, स्कॅपुल लिहा, ह्युमरस लिहा, हिप जॉईंट लिहा, फ्युमर लिहा, ॲटलास ॲक्सिस लिहा, स्टर्नम लिहा आणि रेडियस लिहा. आता मी जी तुम्हाला इथं एवढे बोन दिले तेवढेच मस्त तुम्ही बोन करून जा पेपरच्या एवढ्या दृष्टिकोनामधून. आणि जो तुमचा एलिक्यू असणार आहे या बोनमधूनच एलिक्यू येणार आहे. आणि त्यासोबत खाली राहिला आपल्या इथं अल्ना आणि टिबिया, हे पण खूप महत्त्वाचे आहे. रेडियस, अल्ना आणि टिबिया एवढेच बोन दिले तुम्हाला, एवढेच करायचे. ह्याच्या बाहेरचा बोन तुमचा जाणार नाही. तुम्हाला काय करायचं, क्लॅव्हिकल चांगला करून ठेवा, स्कॅपुला करून ठेवा. ह्या वर्षी स्कॅपुला येऊ शकतो बरं. 99 नाही म्हणा, पण 90% चान्सेस मला तरी वाटते ह्या वर्षी तुम्हाला स्कॅपुला विचारणार. स्कॅपुला नाही झालं तर स्टर्नम येईल. समजलं? एक तर स्कॅपुला किंवा स्टर्नम ह्या वर्षी चान्सेस आहे, कारण की ह्युमरस पण येऊन गेलाय, हिपबोन पण आलेला आहे, फिमर पण येऊन गेलाय. ॲटलास ॲक्सिस जे आहे ना हे टॉपिक, इथं हे मागच्या 3 वर्षामध्ये काही पडलेलं नाही. आणि या वर्षी तुम्हाला एससीक्यूला खूप चान्सेस आहे, खूप 90% म्हणा, 95% म्हणा, यावर्षी तुम्हाला चान्सेस आहे ॲटलास ॲक्सिस तुम्हाला एससीक्यूला विचारले जाण्याचे. त्यामुळे चांगल्या प्रकारे करून ठेवा. ॲटलास किंवा ॲक्सिस किंवा दोन्ही विचारू शकता. ॲटलास ॲक्सिस सांगा किंवा एक विचारेन ॲटलास सांगा, ॲक्सिस सांगा. हा वर्टिबल बोनचे आपले पहिले जे C1 आणि C2 आहेत ना, हे आहेत आपले ॲटलास आणि ॲक्सिस. समजलं? आता बघा, स्टर्नम खूप IMP यावर्षी, रेडियस पण आहे. रेडियस ऑड पेपरला विचारला गेला होता, की एलिक्यूला विचारणार तर नाही. हा एसीक्यूच टॉपिक आहे, रेडियस, टिबिया आणि जे काय आलं नाहीत ना ते एसीक्यूच टॉपिक आहे. पण जो ऑड क्वेश्चन पेपर पडला होता तुमच्या सिनियर बॅचमध्ये त्यामध्ये रेडियस एलिक्यूला विचारला गेला होता. आणि यावर्षी विचारण्याचे चान्सेस कमी आहे. फक्त तुम्ही ध्यानात ठेवा एलिक्यूज कोणकोणते, क्लॅव्हिकल, स्कॅपुला, ह्युमेरस, हिप बोन, फिमर, त्यानंतर स्टर्नम वगैरे हे खूप IMP एलिक्यूसाठी. आणि जे राहिलं ॲटलास ॲक्सिस झालं, रेडियस झालं, अल्ना झालं, टिबिया झालं, तर हे तुम्हाला एसीक्यूला विचारलं जाऊ शकतं. आणि यामध्ये रेडियस हा मागच्या वर्षी एलिक्यूला पडला होता, त्यामुळे चांगला ह्याला पण प्रिपेअर करून ठेवा. समजलं? आता बघा, एलिक्यूला मी इथं हायलाईट केले टॉपिक, इथं क्लॅव्हिकल आहे. आता क्लॅव्हिकल हा तुम्हाला 2021च्या बॅचला एलिक्यूला क्वेश्चन पडला होता. सुरुवातीची बॅच होती त्यामुळे त्यांना पहिलाच एलिक्यू पाहायला मिळाला होता क्लॅव्हिकल. क्लॅव्हिकलमध्ये तुम्हाला एसीक्यूचा येऊ शकतं. एसीक्यूला जर पडला तर त्याच्या जे पिक्युलॅरिटीज आहे ते तुम्हाला एसीक्यूला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे चांगल्या प्रिपेअर करून ठेवा. त्यासोबत ह्युमेरस सुद्धा मागच्या वर्षी 1-2 वर्षाखाली येऊन पडलेला ह्युमेरस छान प्रकारे प्रिपेअर करून ठेवा. पेपरमध्ये चान्स राहतो की 95% चान्सेस राहतात की काय लॉंग बोन विचारतील. जे लॉंग बोन झालं, ह्युमेरस झालं, फिमर झाला, तर हे जे 2 लॉंग बोन आहे ते मस्त चान्सेस राहतात विचारण्याचे. त्यासोबत स्टर्नम झाला आणि आणखी एक मोठा बोन गेला आपला जो स्कॅपुला गेला, स्कॅपुला झाला. तर हे जे काय आहेत ना क्लॅव्हिकल, ह्युमरस, स्कॅपुला, फिमर, त्यानंतर स्टर्नम आणि हिप बोन, तर हे जास्त मोस्ट चान्सेस ह्याचेच राहतात. एलिक्यू यामधूनच येईल. नाही जर आला तर मग दुसरा कोण येऊ शकतो, जर यामध्ये झाला तर दुसरा यामध्ये चान्सेस नाही बरं का. पण रेडियस विचारला गेला होता ते तुम्हाला वर सांगितलेलंच मी. त्यामध्ये फक्त यामधले चान्सेस राहतात एलिक्यूला विचारणे जाण्याचे. समजलं? आता बघा,
क्लॅव्हिकलचं स्पेक्युलरिटी करून ठेवा, एसिक्यूला विचारलं जाऊ शकतं. ह्युमेरस झालं, ह्युमेरसचा ध्यानात ठेवा, ह्युमेरस पूर्ण करायचा आहे. त्यामध्ये पण काय करायचं तुम्हाला एसिक्यूला काय करायचं आहे बघा, इथं लोअर एंडला मी खूप स्टार केले. लोअर एंड खूप वेळेस विचारला गेला एसिक्यूसाठी, त्यामुळे ह्युमेरसचा लोअर एंड चांगला करून ठेवा आणि जो अप्पर एंड आहे तो पण सुद्धा चांगला करून ठेवा. नंतर स्कॅपुला तुम्हाला पूर्ण करायचा आहे. हा तुम्हाला एलिक्यूला विचारला जाऊ शकतो. 2 स्टार टाकलाय म्हणजे PYQ मध्ये याला चांगल्या प्रकारे वेटेज दिलं आहे. नंतर अल्ना झाला, अल्नाच फक्त तुम्हाला चांगल्या प्रकारे काय करायचं, लोअर एंड जे आहे ना तो चांगला करून ठेवायचा तुम्हाला, जो एसिक्यूला विचारला जाऊ शकतो. नंतर फिमर बघा, फिमर जो आहे तुम्हाला एलिक्यूला खूप वेळेस विचारला गेला, जेव्हा 4 स्टार मारले तिथं मी. यामध्ये कसं येतो क्वेश्चन तुम्हाला, अस्थिचे प्रकार सांगून हिमर बोनले, असं मागच्या जे PYQ पेपर होते त्यामध्ये तुम्हाला असा क्वेश्चन पाहायला मिळत होता. जे आयुर्वेदनुसार अस्थिचे प्रकार पडलेले ना, ते तुम्हाला अस्थिची व्याख्या सांगा, अस्थिचे प्रकार सांगा आणि मग फिमर बोन लिहा. तर अशा प्रकारे क्वेश्चन यायचे. त्यासोबत तुम्हाला कसा मॉडर्नमध्ये डायरेक्ट येतो की फिमर बोन लिहा. मग सुरुवात कशी करायची, आयुर्वेदनुसार अस्थिची व्याख्या लिहायची, अस्थिचा प्रकार कोणता आहे, अस्थिची संख्या किती आहे, शरीरामध्ये 2 फिमरचे बोन असतात, अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं. आणि त्यानंतर मग काय लिहायचं, फिमर बोनला सुरुवात करायची, इंट्रोडक्शन वगैरे लिहायचे. मग त्याचं साईड डिटर्मिनेशन वगैरे तुम्हाला अशी सुरुवात करायची असते, समजलं. नंतर आता पट्टेला खूप IMP बरं, पट्टेला पण तुम्हाला यावर्षी येण्याचे चान्सेस आहे. त्या पट्टेला तुम्हाला एसिक्यूसाठी प्रिपेअर करून ठेवायचं. त्यानंतर ॲटलास ॲक्सिस, आता हा पण व्हर्टिबल बोनचे C1 C2 हे तुम्हाला महत्त्वाचे पेपरमध्ये एसिक्यूला ह्या वर्षी हे पाहायला मिळू शकते. 2 बोन यावर्षी तुमचे गेम चेंजर बोन असणार आहे. यातला एक बोन तुम्हाला पेपर यामध्ये पाहायला मिळू शकतो पेपरमध्ये, पट्टेला आणि ॲटलास ॲक्सिस झालं. त्यांना स्टर्नम झालं, हिप बोन झालं, रेडियस अल्ना आणि टिबिया हे मस्ट टू नोचे. हे 3 टॉपिकला कमी वेटेज ठेवा, पण हे तुम्हाला वरचे बोन चांगले आले पाहिजे. पण हा पण एसिक्यूसाठी प्रिपेअर करून ठेवा. मी तुम्हाला सोडा नाही म्हणत आहे, प्रिपेअर करून ठेवा. कारण की आपल्याला काही जरी आलं तर तुटका फुटका व्हायना पेपरमध्ये लिहिता आलं पाहिजे. किंवा त्याचे डायग्राम चांगल्या प्रकारे लिहून त्यामध्ये काय आहे आपल्याला एवढं तरी माहिती पाहिजे. आतला नाही जमला तरी चालेल, पण त्यामध्ये काय नेमकं आपल्याला कळलं पाहिजे. आता ऑसिफिकेशन हे सुद्धा महत्त्वाचे आहे. हा सिंपल एसिक्यू पेपरमध्ये विचारला गेला आहे मागच्या 2024च्या बॅचमध्ये. ऑसिफिकेशन सांगा, मग ऑसिफिकेशनमध्ये काय प्रायमरी सेकंडरी ऑसिफिकेशन वगैरे यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं असतं. एसिक्यूला सुद्धा येतं आणि त्यासोबत MCQ तर यामध्ये फिक्स असतात. एखादा बोन देतात, असा कोणता बोन आहे ज्यामध्ये काय म्हणतात की प्रायमरी ऑसिफिकेशन आहे, सेकंडरी ऑसिफिकेशन नाही, असे प्रकारे तुम्हाला खूप सारे MCQ सुद्धा यामध्ये विचारले जातात. मग क्लॅव्हिकलचा पार्ट करा, सगळ्यांचा एक चार्ट तयार करायचा आहे. इथं टाकायचं तुम्हाला ऑसिफिकेशन, मग इकडे क्लॅव्हिकल लिहायचं, ह्युमरस लिहायचं, फ्युमर लिहायचं आणि एक चार्ट करून ठेवायचं. तुम्हाला पेपरमध्ये फिक्स 1 ते 2 MCQ असणार, यामध्ये फिक्स तुम्हाला पेपरमध्ये असणार आहे, समजलं ऑसिफिकेशनवरती. नंतर बघूया आता आपला तिसरा टॉपिक आहे संधी. संधी म्हणजे काय, ऑर्थोलॉजी. आपलं जे काही जॉईंट आहे वगैरे ऑर्थोलॉजी आपलं फिक्स आहे यामध्ये. आता संधीमध्ये काय दिलं आहे बघा, तुम्हाला डायरेक्ट येतो संधीची व्याख्या लिहा, संधीचे प्रकार वगैरे लिहा, असा एसिक्यू पेपरमध्ये पाहायला मिळतो. कारण की जो जॉईंट असतो, आपला जॉईंट असतो तो पेपरमध्ये मॉडर्ननुसार आपला फिक्स असतो. मग इकडे एसिक्यूला काय टाकणार, तर एसिक्यूला काय ना, संधीची व्याख्या लिहा आणि संधीचे प्रकार लिहा, असा डायरेक्ट एसिक्यू असतो. किंवा अष्टविध संधी आचार्य सुश्रुतनुसार लिहा. तर काही विद्यार्थ्याला कळतच नाही आचार्य सुश्रुतनुसार कोणते ना आचार्य चरकानुसार कोणते. आचार्य चरकांनी आपल्याला कोणतेही संधीचे प्रकार सांगितलेले नाही. फक्त आपले जे काही आपले ॲनाटॉमी त्यामध्ये रचनाशास्त्रामध्ये फक्त आपल्या आचार्य सुश्रुतनुसार आपल्या अष्टविध संधीचे प्रकार दिलेले आहे, समजलं ना. फक्त अष्टविध जे संधीच्या प्रकारे आचार्य सुश्रुत यांनी दिलेले, ध्यानात ठेवा. MCQ सुद्धा विचारला जाऊ शकतो. आणि याचे जे आहेत ना, त्याचे जे हे तुम्हाला एसिक्यू सेपरेट येऊ शकतो, समजलं. आता बघा संधी, पुन्हा तेच संधीची व्याख्या सांगा, संधीचे प्रकार सांगून एखादं तुम्हाला जॉईंट देतील, तो जॉईंट एक्सप्लेन करा. आता वर जर तुम्हाला अप्पर लिमचा जर बोन आला, अप्पर लिमचा जर बोन आला, तर तुम्हाला लोअर लिमचा 100% काय येणार, लोअर लिमचा 100% जॉईंट असणार आहे. असं कधीच होणार नाही की जे काय अप्पर लिमचं दोन्ही विचारलं, असं मोस्ट रेअर चान्सेस असतात, 1% चान्सेस असतात असं विचारतील. पण जास्त मोस्ट चान्सेस काय असतं, अप्पर लिमचा जर बोन विचारला ना, तर लोअर लिमचा जॉईंट विचारणार. हां, समजा लोअर लिमचा काय असेल, जॉईंट विचारणार. हे अल्टरनेट होऊ शकतं बरं. वरचा जर जॉईंट विचारला, खालचा जर काय विचार, खालचा पायाचा काय बोन विचारते, असं अल्टरनेट होऊ शकतं, समजलं ना. आता बघा हे बघा, यामध्ये IMP काय, शोल्डर जॉईंट खूप महत्त्वाचं आहे, हिप जॉईंट खूप महत्त्वाचं आहे, नी जॉईंट खूप महत्त्वाचं आहे, अँकल जॉईंट खूप महत्त्वाचं आहे. मागचे जे BHMS BMS पेपर झाले त्यामध्ये अँकल जॉईंट खूप वेळेस विचारला गेला आहे आणि ह्यावेळेस तुम्हाला अँकल जॉईंट सुद्धा विचारला जाऊ शकतो, खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे शोल्डर जॉईंट चांगला प्रिपेअर करून ठेवा. हिप महत्त्वाचं आहे, नी पण महत्त्वाचं आहे आणि अँकल पण खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये एल्बो विचारला गेला चान्सेस कमी आहे. एलिक्वी यामध्ये आपल्याला रिअर पाहायला मिळतो. जर ऑड पेपर पडला तर एल्बो सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो. रिस्ट एकदम पेपर खूपच ऑड असेल तर रिस्ट जॉईंट आपल्याला पाहायला मिळू शकतो. नाही तर मोस्ट चान्सेस काय आहे, शोल्डर विचारते, हिप विचारते, नी विचारते, अँकल विचारते आणि हा एल्बो सुद्धा विचारते. हे 5 चांगले करून ठेवा. रिस्ट हा कसा असतो की मोस्ट रेअर चान्सेस राहतो पेपरमध्ये एलिक्यूला विचारायचं, पण प्रिपेअर करून आपल्याला किमान लिहिता आला पाहिजे पेपरमध्ये विचारलं काय आहे काय नाही यामध्ये चांगल्या प्रकारे, समजलं ना. आता बघा ह्यामध्ये पण आता काही टॉपिक बघूया जे एसिक्यूला विचारतात. हिप जॉईंटचे जे आहे मुवमेंट ऑफ हिप जॉईंट हा सेपरेट एसिक्यू आपल्याला PYQ मध्ये पाहायला मिळत होता आणि विचारला जाऊ शकतो पुन्हा. त्यानंतर नी जॉईंटचे लिगामेंट लिहा, तर असं सेपरेट एक एसिक्यू आपल्याला पाहायला मिळतो, त्यामुळे चांगला प्रिपेअर करून ठेवा. त्यानंतर एक्स्ट्रा टॉपिक्स म्हणून तुम्हाला हे सुद्धा चांगले करून जायचं. यामध्ये ॲक्झिला झालं, क्युबायटल फोसा झालं आणि फ्युमोरल ट्रायंगल जे झालेत ना, ते सेपरेट हे तुम्हाला एसिक्यूला येतात. बघा काय काय, ॲक्झिला, क्युबायटल फोसा आणि फ्युमोरल ट्रायंगल हे जे तुम्हाला एक्स्ट्रा टॉपिक दिलेत मी, हे तुम्हाला सेपरेट एसिक्यूला येतात बरं. हे IMP टॉपिक आहे, तुम्हाला हे जे इथं नाही
नाही झालं तर तुम्हाला सेपरेट वायवामध्ये सुद्धा विचारते. त्यामुळे ध्यानात ठेवा, फ्युमरल ट्रायंगल तुम्हाला VVIMP चांगल्या प्रकारे जमला पाहिजे, क्युबायटल फोसा आलाच पाहिजे आणि ॲक्झिला आहे तो तुम्हाला आलाच पाहिजे. हे 3 टॉपिक चांगले करून जायचे तुम्हाला, की यावरती तुम्हाला SCQ तुम्हाला म्हणतो ना रेअर चान्सेस जे असतात तर ते असे क्वेश्चन टाकतात. काही विद्यार्थी म्हणतात सर आम्ही एवढं जॉईंटच केला आणि हा केलंच नव्हतं, ते तुम्हाला करून जायचं, हे सुद्धा यावरती क्वेश्चन विचारतात. समजलं. आता बघा नर्वस सिस्टीम, आता नर्वस सिस्टीममध्ये कोणकोणते IMP ते सुरुवातीला बघू. एलिक्विस टॉपिक, आता यामध्ये तुम्हाला मेडुला ऑब्लंगाटा हा एलिक्यू विचारला गेला आहे, मागच्या खूप वर्षात विचारला गेला. VVIMP टॉपिक हे ध्यानात ठेवा, करूनच जायचं पेपरमध्ये, स्किप करायचा नाही. मेडुला ऑब्लंगाटा करायचं, सेरेबिलम करायचं. तुम्हाला एलिक्यूला खूप वेळेस विचारला, 2 स्टार मारला, 2023ला सुद्धा विचारला गेला होता. त्यानंतर स्पायनल कॉर्ड विचारला जाऊ शकतो, एलिक्यूचा आहे, मागच्या PYQ मध्ये खूप वेळेस विचारला गेलेला आहे. त्यानंतर ब्रॅकियल फ्लेक्सिस हा पण एलिक्यूचा खूप वेळेस टॉपिक आहे, 2024च्या बॅचला विचारला होता, ब्रॅकियल फ्लेक्सिस सांगा म्हणून, आणि हा तुम्हाला करून जायचा आहे. समजला ना. त्यानंतर जे CSF वगैरे हेच आहे तुम्हाला IMP आहे, पेपरमध्ये SCQला विचारतात. आता एक एक बघूया. आता सेरेब्रम, हा सेरेब्रम तुम्हाला SCQला विचारतात. सेरेब्रममध्ये पण ड्युरा मॅटर हा सुद्धा SCQला विचारला जातो. त्यानंतर कॉर्पस क्युलोसम आलाच पाहिजे बाळांनो, हा तुम्हाला टॉपिक आलाच पाहिजे. कॉर्पस क्युलोसम हा जी काय असते ना, जे 2 ब्रेनला आपल्या अटॅच करते लिगामेंट, तर कॉर्पस कॅल्शियम तुम्हाला आलीच पाहिजे. हे पेपरमध्ये तुम्हाला SCQला खूप IMP VVIMP लिहिलं आहे मी, तुम्हाला आलाच पाहिजे. त्यानंतर ब्रेन स्टेममध्ये काय तुम्हाला मेडुला ऑब्लंगाटा करून जायचं चांगल्या प्रकारे. त्यानंतर काय करायचं, जे सेरेबिलम आहे तर सेरेबिलम तुम्हाला एलिक्यूच्या दृष्टिकोनातून करायचं आहे, आणि ह्यानंतर सेरेबिलमचे जे फंक्शन आहेत हे तुम्हाला SCQला विचारलं जातं. समजलं ना. नंतर बघा जे सेरेबिलम आहे तर ते 8 आणि 10 जे क्रॅनियल नर्व्स आहेत तर तुम्हाला ते काय नर्व्स जे काय SCQला सेपरेट विचारलं जाऊ शकतं. 8 आणि 10 क्रॅनियल नर्व्स जे काय ते SCQला सेपरेट विचारलं जाऊ शकतो. त्यामुळे चांगल्या प्रकारे करून ठेवा. आणखी एक सांगतो, जे काही आपल्या नर्व्स आहेत 12 नर्व्स आहेत तर ते 12 नर्व्सचे तुम्हाला पूर्ण नाव पाठ पाहिजे. तुम्हाला इथं नाही झालं तर फिजिओलॉजीच्या पेपरमध्ये तुम्हाला डायरेक्ट हे नर्व्सचे नाव विचारलं जाऊ शकतो. SCQ म्हणा की LQ तुम्हाला डायरेक्ट येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला नर्व्सचे नाव ध्यानात पाहिजे. आणि त्यासोबत 8 आणि 10 क्रॅनियल नर्व जे आहेत ना त्याचे तुम्हाला काय करायचे पाहिजे, तुम्हाला सेपरेट SCQ पाहायला मिळू शकतो. समजलं. नंतर हे 2023ला विचारला गेला होता सेरेबिलम. नंतर स्पायनल कॉर्ड खूप IMP 2 स्टार मारले ते LQसाठी. त्यानंतर ब्रॅकियल प्लेक्सिस करून ठेवा IMPसाठी. त्यानंतर CSF विचारला जाऊ शकतो, सेरेबस स्पायनल फ्लुइड आहे तर तुम्हाला स्पेशल SCQला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर पॉन्स पण खूप IMP, पॉन्सवर तुम्हाला SCQ किंवा LQ दोन्ही पाहायला मिळू शकतो. त्यामुळे चांगल्या प्रकारे करून ठेवा पॉन्स वगैरे. न्यूरॉन्स हा स्पेशली SCQलाच विचारला जातो, LQ यावरती येत नाही. त्यानंतर रेडियल आणि अल्नार नर्व जे ते तुम्हाला सेपरेट SCQसाठी विचारलं जातं, की रेडियल आणि अल्नार नर्व एक्सप्लेन करा म्हणून. तर हे पण तुम्हाला टॉपिक करून जायचे. त्यासोबत झालं तुम्हाला कळलं ना CNS मध्ये काय करायचं, एवढं टॉपिक तुम्हाला मस्त CNS मध्ये करून जायचं. काही जण म्हणते सर फास्ट सांगताय तुम्ही, तर बाळांनो फास्ट सांगायचं एवढंच, यामध्ये काही नाही, फक्त क्वेश्चन ध्यानात ठेवा, कोणकोणते काय IMP तुम्हाला लिहून काढायचे वगैरे. आणि ह्याची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपली तुम्हाला BMS मराठी ॲप आहे प्ले स्टोअरवरती, ह्यावरती जायचं आहे. तुम्हाला फ्री मटेरियल सेक्शनमध्ये तुम्हाला BMS फर्स्ट इयर म्हणून ॲनाटॉमी भेटेल, तिथं तुम्हाला हे जी काही ह्याची PDF आहे तिथं अवेलेबल होऊन जाईल. समजलं ना. तिथं तुम्हाला BMS मराठी ॲप डाउनलोड करायचं प्ले स्टोअरवरती, तिथं भेटून जाईल. जे ॲप स्टोअरला स्टुडंट आहे त्यांनी काय करायचं आहे, क्लास प्लसचं ॲप डाउनलोड करायचं आहे ॲप स्टोअरवरती, आणि तिथं ऑर्गनायझेशन कोड टाकायचं आहे VWJADC, हा ऑर्गनायझेशन कोड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आणि तुम्हाला काय होईल, आपलं BMS मराठी ॲप लॉग इन होईल, तिथं फ्री मटेरियल सेक्शनमध्ये तुम्हाला ही PDF भेटून जाईल. समजलं. आता बघा एंडोक्रायनॉलॉजी, यामध्ये तुम्हाला खूप IMP बरं, यावर तुम्हाला मस्त चान्सेस राहतात, की 90% चान्सेस राहील यावरती तुम्हाला काय भेटन पेपरमध्ये, की SCQच पाहायला मिळेल. पण रेअर चान्सेस राहतो पिट्युटरी ग्लँड झालं, हे असे जे ग्लँड असतात हे तुम्हाला पिनियल ग्लँड वगैरे, तर यावरती तुम्हाला LQ पाहायला मिळालं नाही मागच्या पेपरमध्ये. झालं. जी सुप्रारेनल झाली, थायरॉइड ग्लँड झाली, तर यावरती सुद्धा SCQ आणि LQ सुद्धा मागचे जे ओल्ड क्वेश्चन पेपर होते यामध्ये पाहायला मिळाले आपल्याला. आता बघा एंडोक्रायनॉलॉजी डेफिनेशन करून जा, आणि टाईप वगैरे काय एंडोक्रायनॉलॉजीमध्ये कोणकोणते टाईप येतात तर तुम्हाला हे मस्ट आलेच पाहिजे. SCQ सेपरेट यावरती विचारला जातो, सिंपल SCQ विचारला जातो बरं. नंतर येतो थायरॉइड ग्लँड सांगा. 2023ला 2021ला हे दोनदा क्वेश्चन विचारला गेला, की 2024ला विचारला गेला, 23 आणि 24ला, की थायरॉइड ग्लँड एक्सप्लेन करा SCQसाठी सेपरेट. त्यानंतर जी पॅराथायरॉइड ग्लँड आहे ही सुद्धा SCQला विचारला गेलेली. नंतर का बघा, जी सुप्रारेनल ग्लँड आहे ही पण IMP 2 स्टार मारले तिथं मी, तर याचा राईट अँड लेफ्ट जे सुप्रारेनल ग्लँड आहे यामध्ये तुम्हाला SCQला सेपरेट विचारलं जाऊ शकतं, किंवा स्ट्रक्चर ऑफ सुप्रारेनल ग्लँड हा सेपरेट तुम्हाला SCQ सुद्धा पाहायला मिळू शकतो. समजलं ना. नंतर पिनियल ग्लँडमध्ये झालं तर पिट्युटरी ग्लँड करून द्यायची तुम्हाला, आणि ही पिनियल ग्लँड झाली सेपरेट, ही पिनियल ग्लँड वेगळी आहे. नंतर पिट्युटरी ग्लँड सेपरेट करायची तुम्हाला, LQला विचारलं जातं. हिलाच काय म्हणलं जातं, हायपोफायसिस सेरेब्री. तर हा तुम्हाला पेपरमध्ये कन्फ्यूज होऊ शकतं, की हायपोफायसिस सेरेब्री काय आहे बाबा, तर हीच आपली पिट्युटरी ग्लँड असते, हे तुम्हाला LQ किंवा SCQला दोन्हीला विचारलं जाऊ शकतं. हिचं नाव ध्यानात ठेवा फक्त, हायपोफायसिस सेरेब्री पिट्युटरी ग्लँडला म्हटलं जातं. समजलं ना. आता बघूया लिम्फॅटिक सिस्टीम. आता लिम्फॅटिकमध्ये तुम्हाला काय करायचं, आता एक बघा, हा जो स्प्लीन आहे तर हा काय सॉफ्ट ऑर्गन आहे बरं. काय जण म्हणते सर सॉफ्ट ऑर्गन म्हणजे हे आम्हाला कळलं नाही, तर बाळांनो कसं पेपर 2ला गेले
पेपर 2ला गेले, तर पेपर 2ला जो आपला पहिला वेटेज दिला आहे डायजेस्टिव्ह सिस्टमचं. तिथं काय विचारतं डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये तुम्हाला मी सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये सॉफ्ट ऑर्गन मोस्ट ऑफ द चान्सेस असतो सॉफ्ट ऑर्गन विचारलं जाईल आणि स्प्लीन पण काय आहे हा सॉफ्ट ऑर्गन आहे. मग इथं जर पेपर 1मध्ये स्प्लीन नाही पडला तर पेपर 2मध्ये तुम्हाला काय हा स्प्लीन तिकडे पाहायला मिळू शकतो. त्यामुळे स्किप करायचं नाही. पेपर 2चा जरी पेपर असला तर तिथं स्प्लीन तुम्हाला वाचून जायचं आहे. ॲनाटॉमीच्या पेपर 2ला स्प्लीन वाचून जायचं का? कारण की पेपर 2मध्ये एकदा विचारला गेला आहे. जे तुमचे सीनियर बॅच आहे त्यामध्ये ऑडच्या बॅचला हा विचारला गेला होता. पेपर 2मध्ये स्प्लीन विचारला होता. पेपर 1चा टॉपिक आहे पण पेपर 2ला विचारला गेला होता. समजलं ना? लिम्फॅटिक सिस्टीम त्यामध्ये तुम्ही स्प्लीन करून जा. एल-क्यूला खूप वेळेस विचारला गेला आहे. खूप IMP आहे. 4 स्टार मारले तिथं मी पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. ह्या वर्षी तुम्हाला थॉरॅसिक डक्टवरती एस-क्यू पाहायला मिळू शकतो. IMP आहे थॉरॅसिक डक्ट. त्यानंतर जर लाईट लिम्फॅटिक डक्ट आणि लिम्फ नोड हे जे आहे ते एस-क्यूच टॉपिक आहे. हे ह्यावर वाचून जा तुम्हाला पेपरमध्ये. याचे चान्स कमी आहेत पेपरमध्ये विचारण्याचे. हे 2 चान्सेस जास्त आहे. स्प्लीन आणि थॉरॅसिक डक्ट आणि हे जे खालचे आहेत राईट लिम्फॅटिक डक्ट आणि लिम्फ नोड, तर हे लिम्फ नोड वगैरे तुम्हाला एस-क्यूला विचारला जाऊ शकतो. समजलं? आता मायोलॉजीमध्ये तुम्हाला मस्ट हे जे आहेत ना, काही विद्यार्थी म्हणत होते मला की सर मायोलॉजी सांगा आम्हाला, मायोलॉजी कोणती येईल ह्यामधलं. तर एवढे तुम्हाला मस्ट करून जायचे मायोलॉजीच्या. ह्या मसल तुम्हाला काही मसल देतो मी, एवढ्या मसल करून जा पेपरमध्ये. तुम्हाला ह्या मसल तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळू शकतात. कोणकोणते बघा, ट्रॅपेजियस झाले, डेल्टॉइड झालं, लॅटिसमस डॉर्सी झाली, त्यानंतर सार्टोरियस झाले, बायसेप झालं, ट्रायसेप झालं, पेक्टोरिस झालं, त्यानंतर मग झालं तिकडं काय ब्रॅचेलिस झालं, त्यानंतर रेक्टस ॲब्डोमिनिस मसल झालं. तर हे तुम्हाला मस्ट आले पाहिजे. त्यासोबत जे डायफ्राम मसल आहे तर ही सुद्धा तुम्हाला आले पाहिजे. 2023च्या आणि 24च्या आपल्याला मध्ये क्वेश्चन पेपरमध्ये पाहायला मिळाले होते. त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे करून जायचं हे काय डायफ्राम मसल वगैरे. तर एवढ्या मसल आहे तुम्हाला मस्ट करून जा. पेपरमध्ये तुम्हाला एक मसल यावरतीच पाहायला मिळून जाईल. समजलं? एवढ्या मसल करून जा. नंतर बघा काय म्हटलं आता पुढचं बघूया. आता आयुर्वेद पोर्शनला सुरुवात करतो आतो. पहिला टॉपिक आपला काय शरीर उपक्रमणी. आता शरीर उपक्रमणीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे बरं का, यामध्ये तुम्हाला एस-क्यू पेपरमध्ये फिक्स असणार आहे. तो कोणता येऊ शकतो, मोस्ट ऑफ द चान्सेस शरीरवरती विचारला जाऊ शकतो. शरीराची व्याख्या आणि शरीराचे पर्याय शब्द लिहा. हा खूप चान्सेस कमी बरं. मागच्या 1-2 वर्षामध्ये विचारला गेला होता. 50% चान्सेस राहील हा येईल. नाही दुसरा काय येणार तर पेपरमध्ये सांगतो तुम्हाला काय येऊ शकतं. षडंगत्व हे लिहा. षडंगत्व शरीराचे 6 भाग कसे पडतात ते लिहा. किंवा हा खूप महत्त्वाचे खालचे 2 टॉपिक मृतदेह संशोधन म्हणजे मृतदेह किंवा मृत शरीर संशोधन. पेपरमध्ये ह्या वर्षी विचारण्याचे खूप चान्सेस आहे. 90% चान्सेस धरून चला की मृतदेह संशोधन की मृत शरीर संशोधन एस-क्यूला विचारणार. किंवा कर्मपुरुष लिहा. पेपरमध्ये डायरेक्ट एस-क्यू की कर्मशरीर लिहा. ते कर्मपुरुष लिहा. ते 2 टॉपिक चांगल्या प्रकारे तुम्हाला आले पाहिजे. हे वरचे तुम्हाला शरीर तर बेसिकच आहे, षडंगत्व बेसिकच आहे. अंगप्रत्यंग विभाग हा सुद्धा एस-क्यूला विचारला जाऊ शकतो. पेपरमध्ये विचारला गेलेला नाही आतापर्यंत पण एम-सी-क्यूला विचारतात. नंतर झालं मृतदेह संशोधन, त्यानंतर झालं कर्मपुरुष. हे तुम्हाला एस-क्यूला विचारलं जाऊ शकतं. तर अशा प्रकारे हे पूर्ण हे होतं शरीर उपक्रमणे. समजलं नाही तुम्हाला? नंतर बघूया परिभाषा. आता परिभाषेमध्ये तुम्हाला कोणकोणते करून चांगल्या जायचं आहे तर परिभाषेमध्ये ध्यानात ठेवा कुर्च्या, कंडारा, जाल, अस्थिसंघात, सीमंत, सेवनी, मांसरज्जू, लसिका. तर एवढे सगळे टॉपिक येते तुम्हाला परिभाषामध्ये सेपरेट एस-क्यूला विचारतात आणि तुम्हाला करून जायचं. जे अस्थिसंघात वगैरे हे तुम्हाला 2023च्या बॅचला पडलं होतं. त्यामध्ये कुर्च्या, कंडारा, जाल, सीमंत हे तुम्हाला IMP मस्ट आले पाहिजे. त्यानंतर मांसरज्जू, लसिका आणि सेवनी खाली पण केलं म्हणजे सगळे टॉपिक करून जा. सिंपल टॉपिक आहे. त्यामध्ये सेपरेट तुम्हाला एस-क्यूला विचारलं जाऊ शकतं. नंतर जे स्नायू तर IMP स्नायू जे तुम्हाला आपण पेपर 2चा टॉपिक आहे स्नायू, तर सेपरेट एल-क्यूला सुद्धा स्नायू यामधलं विचारतात. ज्यांच्याकडं काय म्हणते ना आपल्याकडं जे आपले शिंपी मॅडम आहे तर शिंपी मॅमचे जी काय रचनाशारीची बुक आहे त्याचं व्हॉल्यूम 3 नवीन व्हर्जन वगैरे आलेलं आहे नवीन. तर त्यामध्ये तुम्हाला स्नायू हा सेपरेट खूप मोठा दिलेला आहे. त्यामध्ये चांगल्या प्रकारे तिथून प्रिपेअर करा. ह्याची जर PDF वगैरे पाहिजे असेल तर मला पर्सनल कॉमेंटमध्ये सांगा. स्नायूची आमच्याकडे PDF नाही आहे मला सांगा, तर मी तुम्हाला यावरती PDF सुद्धा अवेलेबल करून देईन ही स्नायूची. आणि सेपरेट हा तुम्हाला एल-क्यू सुद्धा पाहायला मिळू शकतो. ऑड बॅचेसमध्ये यावरती एल-क्यू पाहायला मिळाला आहे. 2 स्टार केले त्यामुळे IMP टॉपिक आहे करून जा. समजलं ना? आणि एवढे जे वरचे टॉपिक आहे यावर तर परिभाषेवरती तुम्हाला एस-क्यू पाहायला मिळू शकतो. समजलं ना? नंतर आता बघा गर्भशरीर. आता एम्ब्रियो किंवा एम्ब्रियोला काय होतं और आपला गर्भशरीर होता. आता यावर तुम्हाला एल-क्यू जर गर्भशरीरवरती नाही पडला तर एम्ब्रियोवर आणि एम्ब्रियोवरती नाही पडला तर गर्भशरीरवरती एल-क्यू फिक्स असेल. आता काय होते विचारतात बघा, गर्भाची व्याख्या सांगून शुक्र व आर्तव स्पष्ट करा. म्हणजे काय गर्भाची व्याख्या सांगून शुक्र आर्तव स्पष्ट करा. मग शुक्र आर्तव तुम्हाला श्लोक असेल तर ते तुम्हाला लिहायचे आहे. तर हा एल-क्यू तुम्हाला मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये पाहायला मिळायचा. नंतर बघा गर्भाची व्याख्या आली पाहिजे. शुक्र आर्तव हे चांगलं करून द्या. त्यानंतर गर्भधानला आपण गर्भ उत्पत्ती म्हणतो. जर पेपरमध्ये डायरेक्ट आलं गर्भधान लिहा किंवा गर्भ उत्पत्ती लिहा, त्यामध्ये तुम्हाला हे दोन्ही लिहायचं आहे. फर्टिलायझेशन सुद्धा मॉडर्नचं लिहायचं आहे. पेपरमध्ये मी तुम्हाला लिहून देतो गॅरंटी 9 मार्क तुमचे फिक्स असेल. त्या दिवशी 9 मार्क फिक्स असेल. ज्या दिवशी तुम्ही गर्भ उत्पत्ती फर्टिलायझेशन दोन्ही लिहून येतात 9 मार्क पेपरमध्ये फिक्स असेल. यामध्ये गर्भ उत्पत्तीचा श्लोक वगैरे टाका आणि फर्टिलायझेशन चांगल्या प्रकारे डायग्राम वगैरे काढून छान प्रकारे स्पर्म एक्सप्लेन करून चांगल्या प्रकारे पेपरमध्ये लिहून तुम्हाला चांगल्या यामध्ये मार्क मिळून जातील. समजलं ना?
अशा प्रकारे आपला सेपरेट एलक्यू यावरती पाहायला मिळून व्ही 2 स्टार केले खूप महत्त्व आहे आपल्या पेपरमध्ये. नंतर बघा आता गर्भ आता काय आलं, गर्भ विकासात त्रिदोष आणि पंचमहाभूताची भूमिका हा सेपरेट तुम्हाला ECQ पाहायला मिळू शकतो. आणखी तर पडला नाही बरं का, पण पेपरमध्ये पाहायला मिळू शकतो. गर्भ विकासात त्रिदोष आणि पंचमहाभूताची कशा प्रकारे भूमिका असते ते तुम्हाला एक शॉर्टमध्ये आयडिया पाहिजे कशा प्रकारे करतो. चांगलं इन डिटेल म्हणजे वर जरी आलं पाहिजे तुम्हाला पेपरमध्ये कशा प्रकारे त्रिदोष काय करता, पंचमहाभूत काय करता हे तुम्हाला चांगल्या प्रकारे आलं पाहिजे, किमान पेपर पुरतं लिहिता पुरतं समजलं. नंतर हा खूप महत्त्वाचा भाग आहे बीज भाग आणि बीज भाग अवयव. तर हा लास्ट इयर म्हणजे मागच्या 2 वर्षाखाली पडला होता, खूप महत्त्वाचा. हा पण ECQ पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो, बीज भाग आणि बीज भाग अवयव. तर ध्यानात ठेवा, चांगला आहे, तुम्हाला हा टॉपिक करून जा. नंतर बघा लिंग विनिश्चय. आता लिंग विनिश्चय कशा प्रकारे करतो हा टॉपिक ध्यानात ठेवा, कशा प्रकारे करतो काय नाही आपल्या पेपरमध्ये आपल्याला लिहिता आलं पाहिजे, समजलं ना. आता खूप महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करतो आपण. कोणता आहे? 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 10 जेवढे स्टार मारतील तेवढे मारून ठेवा की मासून मास गर्भवृद्धी क्रम. तर हा तुम्हाला आला पाहिजे. प्रथम महिन्यात काय होतं, द्वितीय महिन्यात काय होतं, तृतीय महिन्यात काय होतं. तर आता आपण बघूया मासन मासिक गर्भवृद्धी कळलं तुम्हाला एलक्यूला विचारला जातो. VVIMP टॉपिक आहे. आचार्य चरकानुसार तुम्हाला हे पाठ करायचं आहे. त्यासोबत जे आचार्य सुश्रुत आहे तर सेपरेट यांच्यानुसार हे तुम्हाला सेपरेट पाठ करायचं आहे. आचार्य चरकानुसार मासन मासक गर्भवृद्धी आणि आचार्य सुश्रुतनुसार मासन मासक गर्भवृद्धी असा डायरेक्ट एलक्यू येऊ शकतो. आचार्य चरकानुसार सांगा आणि आचार्य सुश्रुतनुसार सांगा. त्यामुळे तुम्हाला याची श्लोक वगैरे चांगल्या प्रकारे पाठांतर करून जायचे. समजलं. नंतर गर्भवृद्धी गर्भ उत्पादक भाव हा सेपरेट एलक्यू येऊ शकतो तुम्हाला, गर्भ उत्पादक भाव. त्यामुळे चांगल्या प्रकारे करून जायचा प्रिपेअर. नंतर येतं गर्भकर भाव हा सेपरेट ECQ पाहायला मिळू शकतो आणि यावरती MCQ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतात. नंतर बघा VVIMP टॉपिक आहे, स्टार मारलेलं आहे. नंतर गर्भवृद्धी भाव त्यानंतर तुम्हाला सेपरेट ECQ सुद्धा पाहायला मिळू शकतो. नंतर गर्भपोषण तुम्हाला चांगल्या प्रकारे करून जायचं. पहिले 3 महिने उपस्नेह न्यायाने गर्भपोषण कशा प्रकारे होतं. नंतर 3 महिन्यानंतर अपरा आणि नाभी नाडीद्वारे केदारकुल्य न्यायाने कशा प्रकारे गर्भपोषण होतं. हा टॉपिक तुम्हाला मस्ट आला पाहिजे, किमान तुम्हाला पाठांतर नाही म्हणत बरं मी, आला पाहिजे. पेपरमध्ये जर ऑड क्वेश्चन पडला तर असले क्वेश्चन विचारले जातात आणि त्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे हा क्वेश्चन म्हणजे अटेम्प्ट करायचा आहे हे तुम्हाला फक्त माहिती पाहिजे. इनफॅक्ट म्हणजे काय लिहू शकता तुम्ही यामध्ये थोडा आयडिया पाहिजे, समजलं ना. नंतर बघा नाभी नाडी निर्माण हा तुम्हाला अम्बिलिकल कॉर्ड फॉर्मेशन जे काय आपण मॉडर्नचा पाहिला टॉपिक त्यामध्ये तुम्ही यामध्ये हा टॉपिक लिहू शकतात. नाभी नाडी निर्माण यामध्ये तुम्हाला काय 3 पेजेस आपल्याला ECQ लिहायचा असतो, जवळजवळ 2 ते 3 पानं. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं, एक पान जे आहे ना तर नाडी निर्माण हा आयुर्वेद लिहायचा. मॉडर्न जर विचारला असेल तरी आयुर्वेदचं एक पान लिहायचे आणि त्यानंतर जे अम्बिलिकल कॉर्ड फॉर्मेशन आहे ते तुम्ही 1 ते 2 पान लिहू शकता. आणि त्यासोबत जर तुम्हाला डायग्राम वगैरे याची चांगली जमत वगैरे असेल काही असेल त्यामध्ये तुम्ही डायग्राम सुद्धा काढू शकता. आणि जर डायग्राम नसेल तर त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट म्हणजे 2 पान हे आणि 1 पान हे मिळून असे 3 मार्क किंवा 4 मार्क मोस्ट चान्सेस आयुर्वेदला पण मार्क मिळतात. आणि जे मॉडर्नचा लिहिला आहे त्यामुळे तुम्हाला चांगले ह्यामध्ये 3 मार्क भेटून जातील आणि 4 मार्क तुम्हाला इझिली ह्या क्वेश्चनमध्ये भेटू शकतात, समजलं ना. नंतर बघा अवयव उत्पत्तीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हा ECQ विचारला जाऊ शकतो. IMP टॉपिक आहे त्यामुळे चांगला प्रिपेअर करून जा, हा पेपरमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. नंतर बघा प्रमाण. आता प्रमाणवरती तुम्हाला पेपरमध्ये 2च MCQ वेटेज दिलेलं आहे प्रमाणवरती. यामध्ये अंगुली झालं, अंजली झाले, तर हे 2 जे प्रमाण आहे हे पेपरमध्ये सेपरेट तुम्हाला ECQला विचारले जातात, कळलं ना. जे प्रमाणे तर अंगुली झालं, अंजली झालं, तसे यावरती कोणते म्हणजे याची ट्रिकसुद्धा आपल्या अवेलेबल आहे चॅनलवरती BMS मराठीमध्ये. ते तुम्हाला डायरेक्ट चेक करायचं आहे की प्रमाण शरीर बाय BMS मराठी म्हणून सर्च करा, त्यावर तुम्हाला एक ट्रिक भेटून जाईल. हा चॅप्टर पूर्ण ट्रिकवरती शिकवलेला आहे मी आणि ती एक मामे व्ही म्हणून अशी ट्रिक तयार केली मी. त्यामध्ये तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा प्रकारे तुम्हाला काय दिले अंजलीनुसार प्रमाण दिलं आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र अशा प्रकारे तुम्हाला दिलं आहे. त्यानुसार तुम्हाला ते पाठांतर करायचं आहे, समजलं ना. नंतर आता तुम्हाला सेपरेट यावरती ऑड जर क्वेश्चन पेपर पडला तर असा पण क्वेश्चन पाहायला मिळू शकतो की प्रमाणाची व्याख्या लिहा, प्रयोजन लिहा आणि त्याचं महत्त्व लिहा प्रमाणाचा. आणि हा सेपरेट तुम्हाला ECQ सुद्धा पाहायला मिळू शकतो, समजलं ना. आता सुरू करू आपण अस्थिशरीर. आता अस्थिशरीरमध्ये तुम्हाला IMP काय आहे बरं का, तुम्हाला अस्थि म्हणजे एक पेपरमध्ये बोन फिक्स असणार आहे ELQ. मग आयुर्वेदमध्ये काय विचारलं जाऊ शकतं, अस्थिची व्याख्या लिहा, अस्थिचे प्रकार सांगा, अस्थिची संख्या सांगा. असं सेपरेट तुम्हाला ECQ पाहायला मिळू शकतो. किंवा तुम्हाला कोणताही बोन सुरू करताना काय करायचं, त्यामध्ये अस्थिची व्याख्या लिहायची, अस्थिचे प्रकार लिहायची, त्या अस्थिची संख्या लिहायची. आता काही जण म्हणतात कसं, तर आयुर्वेदमध्ये त्या अस्थिला काय म्हणतात संख्यामध्ये. आता समजा आपलं काय घेतलं आपण, फिमर घेतला, तर फिमर किती आपल्या शरीरामध्ये 2 आहे, तर अस्थि संख्येमध्ये 2 लिहायचा. अशी प्रत्येक तुम्हाला काय करायचे, बोनच्या सुरुवातीला अशी सुरुवात करायची. ते तुम्हाला अस्थिमध्ये पण करायची आणि संधीमध्ये करायची, म्हणजे बोन आणि जॉईंट दोन्ही पण असू द्या. यामध्ये सुरुवात आयुर्वेदने करायची आणि आयुर्वेदने करताना तुमचे तिथे जवळपास 2 ते 3 मार्क तुमचे फिक्स असतात. जर तुम्ही नाही केलं तर तुम्ही काय केलं, तुम्हाला काही नाही लिहिलं तर तुम्हाला किती मार्क पडतील, बोनला आणि जॉईंटला 6 मार्क पडतील. पण पेपरमध्ये तुम्ही आयुर्वेदने सुरू करताना तर पेपरमध्ये फिक्स तुम्हाला 8 मार्क इझिली पडून जाते, 8 मार्क बरं. त्यामुळं ही असे ट्रिक्स असतात. यामध्ये सुरुवात करताना अस्थिशरीर वगैरे झालं, म्हणजे बोन झाला, जॉईंट झाला, तर सुरुवात आयुर्वेदने लिहायची, नंतर मॉडर्न लिहायचं, समजलं. आयुर्वेद अगोदर लिहायचं, नंतर मॉडर्न लिहायचं आहे. नंतर बघा आता
अस्थीची व्याख्या, प्रकार, संख्या झाली. नंतर यामध्ये काय करायचं तुम्हाला, अस्थीमध्ये आणखी एक टॉपिक येतो काय, मेद, मज्जा आणि वसा. तर हे टॉपिक करून जायचं तुम्हाला. यामध्ये तुम्हाला एसीक्यू नाही बरं का, रेअर केसमध्ये विचारला जाऊ शकतो, नाही तर एमसीक्यू यावरती विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे टॉपिक करून जा. मेद, मज्जा आणि वसा सुद्धा वाचून जा. नंतर बघा संधी. आता संधीमध्ये काय, संधीची व्याख्या, संधीचे प्रकार, त्यासोबत आयुर्वेद शोध लिहायचं जॉईंटमध्ये, आणि मॉडर्नचा जो जॉईंट आहे तुम्हाला एक्सप्लेन करायचं. यामध्ये जॉईंट एक्सप्लेन करायचं आणि एक सेपरेट पेजवरती एक डायग्राम काढून यायची. पेपरमध्ये डायग्रामला 2 मार्क असतात, त्यामुळे सेपरेट विचारला असो किंवा नसो, सेपरेट डायग्राम काढून यायची काय सेपरेट पेजवरती. समजलं ना, अशा प्रकारे लिहायचं आहे तुम्हाला. नंतर बघा आता ह्या पेपर 2चे टॉपिक आहे शिरा, धमनी, स्त्रोतस वगैरे. त्यानंतर हे जे आहेत ना, तरी इथं सांगून देतो मी तुम्हाला, शिरा, धमनी, स्त्रोतसमधून काय करायचं तुम्हाला, शिरा करून जा, धमनी करून जा. हे बघा 2 स्टार मारले. मागच्या 1-2 वर्षाखाली खूप विचारलेला की मागची जे PYQ होते त्यामुळे शिराला खूप महत्त्व दिलेलं आहे, धमनी खूप महत्त्वाची, हृदय सेपरेट आहे बरं. VVIMP आपले CVS जर झालं तर CVSमध्ये आपल्याला हार्ट विचारलं जातं, आणि तिथं आयुर्वेदमध्ये सुरुवात करा हृदयापासून, आणि नंतर मग का जे काही हार्टचं विचारलं असं आपल्याला की राईट आपल्याला काय, राईट ॲट्रियम वगैरे, राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल, असे जे टॉपिक विचारलं असेल तर नंतर ते लिहा. पण अगोदर तुम्ही आयुर्वेदने सुरुवात करा. सेपरेट एक LQ येतो आयुर्वेदमध्ये हृदय लिहा. तर अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. हृदय खूप महत्त्वाचं आपल्याला शिरा, धमनी, स्त्रोतसमध्ये, आणि सेपरेट LQ सुद्धा किंवा SQ सुद्धा विचारला जातो बरं. त्यामुळे आणि त्यासोबत काय हार्टची डायग्राम वगैरे काढा. तुम्हाला हार्टची डायग्राम वगैरे आली पाहिजे, त्यामुळे डायग्राम वगैरे चांगले प्रिपेअर करून जायचे. नंतर बघा आता स्त्रोत शरीर, VVIMP पेपरमध्ये एक स्त्रोतच एक तर SQ विचारतील किंवा LQ विचारतील, फिक्स असतो बरं. त्यामुळे VVIMP बरं, त्यामुळे SQ विचारते किंवा LQ विचारते, त्यामुळे चांगल्या प्रकारे काढते. आचार्य चरकांनी 14 स्त्रोतच सांगितलेले, आणि आचार्य सुश्रुतने 11 स्त्रोतच सांगितलेले आहे. 11 दुने किती, 22 स्त्रोतच सांगितलेले आहे. अशा प्रकारे समजलं ना, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे करून जायचं आहे स्त्रोत शरीर वगैरे. नंतर झालं आता पेशी शरीर बघूया. आता पेशी शरीरमध्ये काय म्हटलंय बघा, की हा सेपरेट SQ विचारला जातो 2023च्या जी बॅच आहे ह्यावरती तुम्हाला पेशी शरीरवरती मॉडर्नचा क्वेश्चन वगैरे विचारला गेला होता. यामध्ये एक पेशी दिली होती डायफ्राम वगैरे, आणि डायफ्राम वगैरे विचारली होती. त्यासोबत जी मागची 2024ची बॅच होती त्यामध्ये सुद्धा एक मॉडर्ननुसारच क्वेश्चन तुम्हाला एक पेशी एक आपल्याला मसल दिली होती मायोलॉजीमधली, आणि ती तुम्हाला इन्सर्शन लिहा, ओरिजिन लिहा, मसल अटॅचमेंट लिहा, असं तुम्हाला क्वेश्चन वगैरे विचारतात त्यामध्ये. समजलं ना. आता पेशीमध्ये काय क्वेश्चन आयुर्वेद विचारला तर व्याख्या लिहा, स्वरूप लिहा, प्रकार लिहा, उत्पत्ती लिहा, संख्या लिहा. तर अशा प्रकारे तुम्हाला आयुर्वेदमध्ये क्वेश्चन विचारतो की विचारलं जातं पेशीची व्याख्या लिहा किंवा स्वरूप लिहा किंवा प्रकार लिहा किंवा त्याची उत्पत्ती वगैरे लिहा. अशा प्रकारे तुम्हाला SQ पाहायला मिळतो. किंवा मॉडर्ननुसार मग तुम्हाला डायरेक्ट एक मायोलॉजीची एक कोणतीही मसल येईल, डेल्टॉइड मसल एक्सप्लेन करा, त्याची ओरिजिन लिहा, तिचं इन्सर्शन लिहा. अशा प्रकारे तुम्हाला पेपरमध्ये एक SQ पाहायला मिळतो. नंतर बघा आता केश, नख, दंत, शरीर फिक्स असणाऱ्या पेपरमध्ये आज लिहून घ्या, 99% चान्सेस आहे पेपरमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन फिक्स आहे की केश, नख, दंत, शरीर. यामध्ये तुम्हाला प्राकृत विकृत स्वरूप लिहून त्याची व्याधी कोणते उत्पन्न करतो बॉडीमध्ये, तर हे तुम्हाला लिहायचं असतं. प्राकृत विकृत स्वरूप पेपरमध्ये फिक्स आहे बरं, हा कोणी स्किप करायचा नाही पॉईंट. केश, नख, दंत, शरीर हा पेपरमध्ये फिक्स क्वेश्चन असणार. फिक्स म्हणजे फिक्स क्वेश्चन आहे. यामध्ये तुम्हाला प्राकृत विकृत स्वरूप लिहून त्याची व्याधी कोणत्या बॉडीमध्ये क्रिएट करता हे तुम्हाला लिहायचं. एक तर केशचे विचारतील, नखचे विचारतील, दंत विचारतील, किंवा तिन्हीचं लिहा म्हणून असा डायरेक्ट क्वेश्चन येईल. समजला ना. अशा प्रकारे तुम्हाला एक सेपरेट SQ पेपरमध्ये पाहायला मिळेल. आता ह्याच्या अगोदर एका बॅचमध्ये दंत विचारला होता बहुतेक, आणि त्यानंतर 2024च्या बॅचमध्ये केश, नख, दंत हे तिन्हीवरती एक पेपरमध्ये तुम्हाला असा डायरेक्ट विचारला होता, प्राकृत विकृत स्वरूप लिहून व्याधी लिहा. अशा प्रकारे पेपर 1चे टॉपिक होते. आता पेपर 2चे टॉपिक जे आहे IMP टॉपिक ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. आजचे व्हिडिओ खूप ड्युरेशन वगैरे थोडा मोठा झालेला आहे, पण हे IMP टॉपिक आहे. ह्याची PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं प्ले स्टोअरवरती BMS मराठी ॲप म्हणून आहे, BMS मराठी ॲप म्हणून आहे. तर तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअरवरतून, आणि हे तुम्हाला डायरेक्ट PDF तिथं भेटून जाईल फ्री मटेरियल सेक्शनमध्ये. जे वरची 3 लाईनचं असं हे असतं ना वरचे, तर ते ॲपमध्ये असे 3 लाईनचं जे सेक्शन असतं तिथं फ्री मटेरियल सेक्शन भेटून जाईल. त्यामुळे तुम्हाला ही PDF तिथं अवेलेबल असेल. अशा प्रकारे ही पूर्ण PDF होती, पूर्ण IMP होते. ह्याच्या बाहेर तुम्हाला मी आज ग्वाही देतो, ह्याच्या बाहेर क्वेश्चन एक सुद्धा जाणार नाही. पण तुम्हाला काय करायचं, आपण असं चान्स धरून चालतो की 80 ते 90%, म्हणजे मी काय म्हणतो असतो, एक LQ असं धरून चला आणि 2 SQ असं धरत चला, किती काय असतील ऑड असतील असं धरून चला. येत नाही बरं का, आपण सांगतोय तसं, पण धरून चला की असतील बाबा ऑड. जर क्वेश्चन पेपर पडला ते तुम्हाला एक LQ 2 SQ ऑड येतील. बाकीचा जो 80 मार्कचा पेपर असेल हा पूर्ण आपल्या IMP मधला असणार आहे. याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. मी कमीत कमी म्हणतो 80 मार्क, आणि जास्तीत जास्त तुम्हाला माहिती आहे सगळे क्वेश्चन आपलेच असणार आहे. जे तुमचे सिनियर बॅचेस होते त्यांना सुद्धा विचारू शकता की BMS मराठीने जे काही IMP क्वेश्चन देतात तर ह्यातलेच क्वेश्चन येतात, ह्याच्या बाहेर जात नाही. कारण की पूर्ण हा ॲनालिसिस PYQचा ॲनालिसिस करून अभ्यास करून आपण तुम्हाला IMP देत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि त्यासोबत तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुमचे आणखी आपल्याला सपोर्टसाठी तुम्ही सांगू शकता आणखी तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती IMP पाहिजे, काय पाहिजे तुम्ही, यावरती आपण पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन या. तर चालतंय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.